जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, मी या 26 जानेवारी नंतर एक बैठक घेणार. बांगलादेशी आहेत ना, घरोघर जाऊन सर्वे करणार आहे आणि जे भेटला ना त्याला खरं कायद्याचा बळगा दाखवणार. शेर आया माहिला कुठे गेलं तुझं काय कळालंच नाही. शेर आया जयस्वालजी, हे काही दिवसाची आलेलं वादळ होत. कारण आमच्या बाबाचं काय चाललं, आमच्या नादाला लागा सोडणार नाही हे तेवढंच खरं. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आमच्या शिवसैनिक आजही जिवंत आहे आणि आमचा शिवसैनिक मेलेला नाही. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे. संजय शिरसाट निवडून यायला पाहिजे का? सिनियर आहे, 3 टर्म झाल्या, 4थी टर्म आहे, निवडून आला, मंत्री पत्ता आहे, आपला पत्ता कट होईल, त्याच्यासाठी व्हायचं. मी कधी कुणाच्या विरोधात जाते, मी कधी तिकडे पाहतच नाही. देश से लेकर शहर तक हर पल की खबर, शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक। छत्रपती शिवप्रभूंना विनम्र अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. ज्यांच्यामुळं आयुष्यातही संधी मिळाली, आज तुमच्या समोर उभं राहण्याचं बळ त्यांनी दिलं, ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनाही मानवंदना. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी, ज्यांनी हा संघर्षाचा काळ पाहिलेला आहे, असे प्रदीप जयस्वाल, आमची किती मजबूत आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. बाकी काही हो, भाजपच्या नेते शिवसेनेच्या आमदार म्हणून संजनाताई आज आमच्या बरोबर आहेत. कैलास पाटील माजी आमदार जे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ज्यांचं नाव इतके महापौर दिले परंतु नंदू घोडेला महापौर झाल्यासारखंच वाटतं. ते नंदू घोडेले, विकाजी जैन, वात्सवरंगी, सीताराणी वाडकर, पटवर्धन, पृथ्वीराज पवारजी, सर्वच मान्यवर, समोर उपस्थित सर्व या भागातील कार्यकर्ते, माझ्या सर्व लाडक्या बहिणी. मी पहिले खूप फार बोलायचो, आज पालकमंत्री म्हणून उभा राहिला तर काय बोलावं ते सुचत नाही. एक स्वप्न जसं झालं म्हणतो ना आपण, ते पाहिल्यासारखं आता वाटायला. मी बसल्या बसल्या प्रदीप जयस्वालशी चर्चा करत होतो. राजेंद्र गंधाळ आजकाल जास्त बोलायला लागलं, पण त्याला बाजूला घेऊन विचारलं, अरे काय बोलू.
तर तो मला म्हणतो घर तुमच्या मला तुम्ही बोला, लोक ऐकतात. त्यांनी निवडणुकीच्या काही घटना सांगितल्या. निवडणूक आहे एन्जॉय कशी करायची ते माझ्यातून शिकलं पाहिजे. मी कधीही निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही, परंतु कार्यक्रम करेक्ट करतो. अनेकाला वाटतो, सर्वसामान्य माणसाला नव्हतं वाटलं, परंतु अनेकाला वाटलं की संजय शिरसाटचा या टायमाला करेक्ट कार्यक्रम होऊन जाईल. आता तुम्ही व्यासपीठावरून काही लोक बघा, चेहरे पाहतात ते पहिले उभं होते. आम्ही त्यांना गपचूप फोन करायचो अर्ध्या रात्री, अरे असं नका करू दे. नाही भाऊ, आमको करणं पडताय ना. परंतु अनेकांनी मला मागून सुद्धा मदत सुद्धा केली, मी कुणाला सांगितलं नाही. जनरलला सुद्धा सांगितली, काही लोकांच्या विरोधात बोलू नको, त्यांनी मला मदत केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, ही निवडणूक वेगळी होती. एक तर आमचा तो सुरतचा प्रवास, तो गुवाहाटीचा प्रवास, त्याच्यानंतर सत्तांतर, त्याच्यानंतर बंडखोरी ते झाली. मग त्याला त्या टायमाला आम्हाला लागलेले वेगवेगळे शिक्के, गद्दार 50 ओके, एकदम ओके. आणि मी पाहायचं होते क्रांती चौकात काही लोक उभे, माझं बॅनर आहे त्याला सेम राहत आहे, काही लोक हातात जोडे घेत आहेत. अरे महाराष्ट्र थोडं जोरात तर मार ना, ते असे करायचे फोटो काढे बरं. अरे उगाच शिरसाट पाहिलं काय झालं तर नको, ते असे करायचे. फोटो आला तो बाजू शकते. आणि वातावरण एवढं बिघडवलं होतं. आणि लोक म्हणते अरे चूक केली. आता काही हे निवडून येणार नाहीच. आता काही यांचं खरंच नाही. त्यांना माहित नाही संजय शिरसाट, संजय नाव आहे माझं, आणि दूरचं जे मला कळतं, तुम्ही का माझ्या मागे लागतात. कोण येणा माणूस आहे का 40 वर्ष त्या पक्षात काम करतो, तो असा तसं दुसऱ्या पक्षात नाही. ज्याला सर्व पाळ्यामुळं माहिती, ज्यांचा जन्म झाला नव्हता, त्याच्या पूर्वीपासून आम्ही काम करतो, त्यांना माहीत शिवसेना माहीत नाही. परंतु काल आलेले लोक हे भाषण करायला लागले, तर त्या टायमाला मनाला असं वाटत होतं काय लोक, काय त्यांची अवस्था आहे. संत तुकारामचं स्टेज पण असं आहे ना, एखादी गोष्ट बोलली तर ती महाराष्ट्रात जाते. मान हलवली ती कुठे गेली, पूर्ण महाराष्ट्र. आता कुठे ते माहित नाही. माणसाने तुम्हाला जे काही मिळतं त्या कामाला खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे का. मी पक्षात काम करतो ना, हा कैलास पाटील त्या ठिकाणी बसलेला माझा सहकारी. पक्षात ते पद नव्हतं, याला मी चिठ्ठीच म्हणून नेमलं. म्हणजे मुद्दाम तुम्हाला आठवण सांगून आज तो स्टेजवर आहे, त्याच्या समोर सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याला चिठ्ठीच म्हणून नेमलं. याचं काम काय, ज्या ठिकाणी आमची शाखा उघडणी व्हायची त्या ठिकाणी सगळ्या सदस्याचे फॉर्म नोंदणी यांनी करायचे, 2-2 रुपयाचे फॉर्म भरायचं काम येतं. मग ते 100-200 सदस्य आम्ही नेमायचे. 200 सदस्य झाले म्हणजे 400 रुपये मिळायचे. ते 400 रुपयामध्ये मग आमचं डिझेल चालायचं, आमचा जायचा खर्च व्हायचा. असं ती संघटना वाढवताना या माणसाने काम केलं. त्यावेळेला 1990ला आम्ही म्हणलं जो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं तळागाळामध्ये जाऊन लोकांना भेटलाय त्यांना तिकीट भेटलं पाहिजे. आणि त्या आम्हाला पहिल्यांदा कैलास पाटलाला आम्ही आमदार तिकीट दिलं आणि तो निवडून आला.
ही शिकवण शिवसेना प्रमुखाची आहे. त्या टायमाला राजकारणाचा आमचा संबंध नव्हता, फक्त जय भवानी जय शिवाजी. काय माहिती होतं आम्हाला. परंतु या वेळेला असं उलट होत गेलं, गणितच उलट होत गेलं. मजेशीर किस्सा सांगतो तुम्हाला. या निवडणुकीला मातोश्रीच्या एका जबाबदार माणसाचा मला फोन आला. मला म्हणे, शिरसाटजी काय चाललंय तुमचं? म्हणलं व्यवस्थित आहे. अरे उमेदवार कोण आहे तुमच्याकडं? म्हणलं माझ्याकडे कोण आहे माझ्याशिवाय? अरे तसं नाही, आमचा उमेदवार कोण आहे? म्हणजे पक्ष त्यांचा उमेदवार कोण ते मला विचारतात. मी म्हणजे 2-3 लोकांचे नावं ऐकतोय. आता तुम्हालाच माहिती असेल ना कुणाला तिकीट द्यायचं. मग त्याने सांगितलं हे उमेदवार आहेत, परंतु मला वाटतं आता जो उमेदवार त्याला तिकीट दिलं पाहिजे. म्हणजे का? अरे ज्यांनी रिकमेंड केलं ना त्याचा इतिहास असा आहे, तो ज्याचे त्याचे नावं सांगतात ते सगळे उमेदवार पडतात. देवा शपथ सांगतो, खोटं बोलत नाही, महाराजांची शपथ. मला तुम्हाला स्वभाव तुम्हाला माहिती की संजय शिरसाट बोलतो मग मागं पुढे काही पाहत नाही, काय होईल उद्याचं ते आपली चिंता नसते. ठीक आहे, देऊ टाक. उमेदवार कोण द्यायचं हे सुद्धा आपण ठरवत होतो. पण जंजाळ चिंता मला त्याची नव्हतीच. मला चिंता आपल्या लोकांची होती की ज्यांनी पैसे खाल्ले त्याचं काय होणार आहे. काय तो कलरचा, हा कलर मला आहे म्हणतो. काय ते हिरवे पोळे घालतात, काय ते सांगतो येतात आविर्भावात. आता या गद्दाराला आपण गाडल्याशिवाय राहणार नाही. पैसे किती घेतोय ते मी कधी कुणाला सांगणार नाही. ही शिवसेना अपेक्षित होती, अशी शिवसेना पाहिजे होती. हा कैलास पाटील बसलेला विचारत आला, त्याच्या चहाचा जो दिला का आम्ही आमदारकीसाठी फिरलो का नाही दिवस रात्र. अरे माणसं उभे करायचे शिका. माणसं उभे केल्याशिवाय हे माणसं जमत नाही. प्रचंड मेळावा. पहिले सांस्कृतिक मंडळावर पाया पडायचे, आता इथं पाया पडायचं. मी नतमस्तक होऊन सांगतो, शिवसैनिकांनो तुम्ही सोडून जाऊ नका. 22 तारखेला अनेक जण यांच्या लिस्टमधल्या मान्यवर आहेत ना, 22 तारखेला त्यांचा प्रवेश मी घेतोय. हे लक्षात घेताना दाखवतो की शिवसेना कशाला म्हणतो. हे सर्व घडलंय ना, त्याच्या मागे इतिहासच आहे. आजही तुम्ही बातमी वाचली असेल, सिल्वर ओकला गेले, वाचली ना, टीव्हीला पाहिली तर असेल. कोण आहे सिल्वर ओकवाले तुमचे? का तिथं जावं लागतं तुम्हाला? का तिथं तुम्ही पाया पडता? अरे शिवसैनिकाला, आमच्यासारख्या शिवसैनिकाला 2 शब्द जरी बोलले असते ना, हे पक्षाची दशा झाली नसती. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या ना आपण मी एखाद्याचं काम पकडलं तर तो म्हणतो नाही भाऊने माझं काम पकडलं. यांचं काम कोणी पकडायचं? आजही ती लाचारी त्यांची संपली नाही. खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचं दुःख आहे. सुधारणार नाही. एक सकाळचा भोंगा वाचतो. आता मी 15 दिवस झाले थोडस गप्प बसलो होतो. आज पुन्हा मला बोलावं लागलं. तो सकाळचा भोंगा काही गडबड करतो, तो येडा. 10 वाजले लोक आता कंटाळले. परंतु हेच तुम्हाला आठवणीने सांगतो, उठाव झाला, सर्व झालं. लोकांना वाटलं संजय शिरसाट मंत्री बनणार आहे. संजय शिरसाट मंत्री झाला नाही. परिस्थिती मला माहिती होती. शिंदे साहेबांना काय निर्णय घ्यायचा त्या सगळ्या निर्णयामध्ये मी होतो. एकही निर्णय शिंदे साहेबांनी मला विचारायचं घेतलेला नाही. अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
या संभाजीनगरला आला तर माझ्या गाडीशिवाय बसलं नाही, हे मला भाग्य मला मिळालं. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जर आपण कार्यकर्ता म्हणून जर समजून घेतलं नाही, आपण कार्यकर्ते कसले आहोत? प्रत्येक जण म्हणतात संजय भाऊ तुमचा नंबर लागला पाहिजे. हो अरे एकदा म्हणतो ठीक आहे, दोनदा म्हणतो ठीक आहे, रोजच मारायचे. मला असं वाटायचं हा मला चांगलं म्हणतोय का वाईट म्हणतोय माझ्या नाही भाऊ. पण काय माहिती का, झालं पाहिजे. त्याला नसतं दिलं तर चांगलं असतं, पण तुम्हाला दिलं तर चांगलं झालं असतं. माणसानं काही वेळेला संयम जो राखला पाहिजे तो संयम आम्ही राखला होता. 2.5 वर्ष पूर्ण पक्षाची खिंड मी लढवली, हे तुम्हाला सर्वांना माहिती. एक न संजय शिरसाट सगळे उबाटा असेल का शरद पवार असेल का काँग्रेस असेल, सगळ्याला तोंड देताना संजय शिरसाट कधी डगमगला नाही, सगळ्याला अंगावर घेतलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, या निवडणुकीला तिकडून आदेश आला, काही झालं सगळे सीट पडले तरी चालतील, पण तो संजय शिरसाटला पाडल्याशिवाय राहू नका. परिणाम असा झाला, हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं चांगल्या मताने मला तुम्ही निवडून दिले. हो किस्से असे असतात. मला जेव्हा जेव्हा आम्ही आलो सर्वजण मुंबईला गेलो, ठरलेली प्रोसेस साहेब ह्या कामाला मला संधी पाहिजे बरं का, हाच संधी राहतो. मनामध्ये धाकून पुन्हा या कामाला हुकलो तर सगळे लोक म्हणतील यार याचा कायद्यातच काही खोड दिसते म्हणून याला मंत्री करत नाही. बरं इकडून तिकडून लास्टच्या क्षणाला एक दिवस अगोदर आपल्या इकडच्या एका कपट कारस्थान करणाऱ्या माणसानं एक व्हॉट्सअप चॅट पाठवला शिंदे साहेबाला आणि संजय शिरसाटाला का मंत्री करू नये याच्याबद्दलच त्याच्या व्हॉट्सअप चॅट मध्ये शिंदे साहेबांनी मला बोलवलं. संजय असं असं व्हॉट्सअप चॅट काय करायचं. साहेब हा व्हॉट्सअप चॅट जर खरा असेल तर त्यांनी तो निवडणुकीमध्ये वापरला पाहिजे होता, तिकीट देताना वापरला पाहिजे होता, निवडून आल्यानंतर बोलायला पाहिजे होतं. हे जे असे जे हरामखोर लोक आहेत ना, त्याच्यामुळे त्या पक्षाची वाट लागली, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे माणसाने आपल्या राजकारण कोणत्या लेवलला करायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. अरे तुम्ही काय करता सर्व जगाला माहिती. तुमच्या आजूबाजूचे लोक पाहिले ना, आता सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे जाणारे लोक सुद्धा तुमच्या बरोबर राहिले नाही. आणि अशा वेळेला सुद्धा संजय शिरसाट झाला नाही पाहिजे म्हणून प्रयत्न. तरी मनामध्ये धाकधूक होती की काय होईल, परंतु एकनाथ शिंदे सारखा नेता जेव्हा पाठीशी उभा राहतो त्या टायमाला तो चिंता इतर गोष्टी करत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. दुसऱ्या दिवशी रात्री बायकोंनी आम्ही तिकडून निघलो. रात्री 11 वाजता मला फोन आला त्यांच्या पियेचा, शिरसाट उद्या कोणतं जॅकेट घालणार आहे, म्हणजे सिग्नल तू उद्या शपथ घेणार आहे पण कुणाला सांगू नको. आता एवढी मोठी घटना आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो जेवायला रात्रीच. आता बायकोला मी सांगू का नको सांगू, मला टाकायचं म्हणजे बायकोला सांगितलं, बायको पोरीला सांगल, पोरगी पोराला सांगल, पोरग त्याच्या मित्राला सांगल, त्याचा मित्र दुसऱ्याला सांगल, असं सकाळपर्यंत बोबच होऊन जाईल. तरी हिंमत केली, बायकोवर विश्वास ठेवून. अरे मला असा फोन आला, आपलं काम झालं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू रडायला लागली तर लोक काहीतरी वाईट झालं, तरी बस. पाहणार होता असं दिसतं ना, आनंद असतो हे खरंच रडायला लागली. तू घरत बस.
माझ्यासारखं तुम्ही पाहायला 40 वर्ष तू मला ते सहन केलं असताना थोडं एक दिवस सहन मिळालं. रात्री 2 वाजता आम्ही घरी पोहोचलो. सकाळी पुन्हा 4:30ला निघलो. आता मंत्री काय प्रसंग असेल तो. आता मंत्री सकाळी निघलो, गाड्यात चालल्या, प्रेसवाल्याचे फोन यायला लागला, याचं नाव निश्चित, त्याचं नाव निश्चित, त्याचं नाव निश्चित. आपलं नाव कुठंच निश्चित नाही. 2-3 चॅनलवर चाललं ते. आणि त्याच्यात आमच्या त्या भरत गोगावाल्याची नावं टाईप केलं तर यादीमध्ये माझं नावच नाही. मी त्या भरतला फोन केला, काय तुला शांतपणे करायला सांगितलं पण मी जाऊ का वापस. अरे नाही भाऊ. नागपूरला गेलो. दुपारी 2 वाजता मला फोन आला, शपथ कशी घेणार. नावाची अशी पद्धत असते. मी संजय शिरसाट, मी संजय पांडुरंग शिरसाट, मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट. कोणत्या पद्धतीने ते ठरलं. जेव्हा त्या स्टेजवर गेलो तोपर्यंत मनामध्ये घातलो. आता तरी बोलायला उभं राहिलो तर मला असं वाटतं की आपले लोक किती बोलत ते चल जाएगा. पण त्या स्टेजवर बसल्यानंतर हात पाय लटपट टाकत होते की जायला पाहिजे तर मंत्री म्हणून शपथ घेतो. शपथ घेताना मी एक पाहिलं जाऊ की आपण कोणत्या लाईनीत बसलेलो आहे. बरं शिंदे साहेब असे ना शेवटपर्यंत काही सांगतच नाही. मी सगळं पाहिलं की आता हे माझ्या बाजूला कोण कोण बसलेले. आपण राज्यमंत्री होणार आहे का कॅबिनेट मंत्री होणार आहे. मजेशीर घटना असतात या. मी मुद्दा तुम्हाला सत्कार वगैरे लागले मुद्दा तुम्हाला गोष्टी सांगतो. असं पाहिलं तर माझ्या बाजूला सगळे आमचे लोकच होते आणि त्यांच्या मध्ये मी होतो. राईट साईडला 2 होते, लेफ्ट साईडला बाकी लाईन होती. मी म्हणलं आपण तर कॅबिनेटच. आणि 26व्या नंबरवर माझं नाव. 39 लोकांना शपथ घ्यायची. मी 10 मायनस केले तर किती होतं. राज्यमंत्री 10 आहेत का, 10 का 12 त्याचे मायनस केले तर म्हणजे 26 म्हणजे त्याच्या पहिलं आहे. सिक्वेन्स मध्ये पहिला आहे. आणि शपथ घेतली. शपथ घेताना जाताना पाहिलं माझ्या बाजूला तो प्रताप सरनाईक बसलेला होता. म्हणलं प्रताप कसं वाटतं तुला. म्हणे भाऊ आयुष्यामध्ये माझ्याकडे एवढी संपत्ती आहे परंतु आज शपथ घेताना जो फील येतो. समोर राज्यपाल बसले, त्याच्या बाजूला मुख्यमंत्री, बाजूला 2 उपमुख्यमंत्री, समोरच्या बाजूला गडकरी बसलेले आहेत, प्रफुल्ल पटेल बसलेले, अनेक नेते बसलेले आहेत. आणि म्हणजे यांच्या समोर आज आपण या महाराष्ट्रामध्ये शपथ घेतो. कमवलेली करोडोची संपत्तीपेक्षा हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा. मी आता किती चांगला बोलला. रिक्षावाल्याचे दिवस पलटलेत आपले. ते म्हणे रिक्षावाले काय तुम्ही का एकनाथ शिंदे साहेब रिक्षावाल्यावर ते बावनकुळे रिक्षा चालवत होते. तुम्ही रिक्षा चालवत होता, मी रिक्षा चालवतो. माणसाचं नशीब बदलायचं असलं तर ते कसंही बदलू शकतं परंतु त्याच्यासाठी तुमच्या प्रयत्नाची गरज ही आहेच. प्रयत्न सोडता कामा नये. शपथ घ्यायला गेलो तर स्टेजवर उभा राहिलो आणि पहिलं वाक्य जेव्हा मी पहिलं तर ते कागद पाहिलं नव्हतं, काही चुकायला नको. पुन्हा ते कागद घेतलं आणि सुरुवात केली. मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट असं बोललो. आपल्या कार्यकर्ते तिकडचे असलेले सर्वांनी जल्लोष केला. तर शिंदे साहेब माझ्याकडे पाहत होते, हे माणसं यांनी आणले कुठून. बरं लिमिटेड लोक गेले होते. त्याच्या तुमच्या पैकी तर 25% सुद्धा लोक तिथे नसतील. परंतु महाराष्ट्रातल्या असलेल्या शिवसैनिकांनी त्याचा जल्लोष केला. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल की अनेक लोक 5 मिनिटं जल्लोष चालतात. अरे हे भाग्य अनेकाला
शोधूनही मिळणार नाही. कितीही जरी त्याच्यावर घासलं तरी त्यांना मिळणार नाही. ते आनंद मला काही. आणि म्हणून एक जबाबदारी ज्याला म्हणतात, त्या जबाबदारीचा तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला. तो आला इतका चांगला आनंदाचा क्षण. सर्व काही झालं आणि इथं काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. सत्कार घेऊन मी निवडून आलो त्या दिवशी राजू दंडाळाला सर्वजण आम्ही जेव्हा रॅलीने गेलो त्याच दिवशी सांगितलं, होय मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार. अरे आमची जी उठक बैठक थोडीशी वरच्या लेवलला झालेली आता. उगच नाही गुवाहाटी हे सगळं सुरू केलंय. सगळ्या नेत्यांना जवळून पाहतोय ना आम्ही. हे ठरलेलं होतं. परंतु काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखायला लागलं. मेळावा घ्यायचा, वाढदिवस साजरा करायचा. कारण आमच्या बापाचं काय चाललं, आमच्या नादाला लागा सोडणार नाही हे तेवढंच खरं. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातल्या शिवसैनिक आजही जिवंत आहे. आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे. संजना चिंता करू नको रे, हे आम्ही सर्व नाव का तुझ्या पाठी. कसली गोमी आहे, कसली मस्ती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असं ना मी दाखवून देतो तुम्हाला. बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे नव्हते, पडली पाहिजे म्हणतात. आता त्याच्यामधून जे सहकारी आले त्यांना टिकून पडेल. विरोध कोणी केला? एका महिन्यासाठी. अरे बांगड्या भराना झाल्या, कशाला राजकारण करता. संजय शिरसाट निवडून मिळाला पाहिजे का? सिनियर आहे, 3 टर्म झाल्या, 4थी टर्म आहे. निवडून आला, मंत्री पक्का आहे, आपला पत्ता कट होईल. त्याच्यासाठी राहायचं. मी कधी कुणाच्या विरोधात जात नाही, मी कधी तिकडे पाहतच नाही. राजकारणामध्ये विरोध हा तात्पुरता असायला पाहिजे. परंतु कुणाचा वाटोळ करून कुणाचं घर पेटून आपण शेकोटी म्हणून जर पाहत असाल त्याकडे तर ते नालायकपणा आहे असं मानणारा संजय शिरसाट आहे. लोकांचं घर कशावर नालायक. पालकमंत्री झालो तुम्हाला एक सांगतो, आपण शिवसेना प्रमुखाची शिवसैनिक आहोत. हे किती दिवस राहिलं, कधी जाईल, 2.5 वर्ष राहिलं, हे राहिलं ते राहिलं. आता संजय शिरसाट होते काय चमत्कार करतो मला कळतो ना तेवढा. 5 वर्ष राहिली, चिंता करू नका. बोलत नाही आपण, जाऊ दे. आपण छोटे लोक नाल्यातली, त्याला खळखळाट किती आपल्याला थोडासा. वेळ येऊ द्या. तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याला काम जे करायचंय ना, हा संजय शिरसाट महाराष्ट्रात होतं का नव्हतं? आमदार तर भरपूर होते. मी मंत्री होतो का? महाराष्ट्र जाणवत होतं का नाही संजय शिरसाटला? आता तर मंत्री. आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राने घेतलं पाहिजे, तेही स्वाभिमानाने हे काम करायचं. महाराष्ट्राचं राजकारण जिल्ह्यातून सुरू करू आपण. चांगलं काम करू. माझा कोणताही माणूस पालकमंत्री झालाय म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये पर्सेंटेज घ्यायला बसणार नाही. 10% देता घ्या, 20% देता घ्या. जो कार्यकर्ता माझ्या खांद्याच्या खांदा लावून उभा राहिलेला आहे त्यांचं भलं करण्याची जबाबदारी आता माझी. उगाच नाही कार्यकर्ता. शिवसेना प्रमुख होते,
ते दरवेळेला सांगायचे माझ्या कवच कुंडला कोण आहे ते शिवसैनिक आहे. आजची परिस्थिती वेगळी आहे. मला सांगा या जिल्ह्यामध्ये जे तिकीट वाटले गेले ते कोण होतो ज्यांना तिकीट दिले? वैजापूरचा काय आपला पक्षाचा एक मित्र होता जय भवानी जय शिवाजी करणार होता. कोण होता? या पश्चिम मधला उमेदवार कोण होता? कोण कोण झेंडे कोणते घेतले होते? अरे जेव्हा तुम्ही पक्ष विकाल त्या टायमाला तुमची अवस्था ही अशीच नाही याच्यापेक्षा वाईट होईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला आज बोलताना दुःख होतो या सगळ्या गोष्टी कशाचा यांच्यासाठी आपण कोण करत नाही. कधी कधी आता सर्व संपलं त्या दिवशी तो मेळावा घेतला तो एक जण दुसऱ्याची तारीख करतो दुसरा दुसऱ्याची तारीख करतो शेड्यूल खाली गेल्यानंतर अरे याला तर काढलंच पाहिजे. मला सांगता तो याला तुमच्याकडे घेऊन टाका आमच्या रस्त्यातला काटा साफ होईल. अरे तुझ्या रस्त्यातला काटा साफ करून आमच्या पायात कशाला तो काटा टाकतो? खरं सांगतो मी विचारा गणपतीवर हात ठेवून त्याला विचारावा चप्पल घेऊन म्हणले का नाही. बाकी गोष्टी मी सांगत नाही कारण सांगितलं तो कसं राहिलेलीच जाईल. या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं आपल्याला मजबूत बनवायचं. दादागिरीचे जे काही वार व्हायला लागले ना ते संपवायचं. यांच्या मतदारसंघामध्ये शेर आया माहिला कुठे गेलं तिथं काय कळालंच नाही. शेर आया जयस्वालजी हे काही दिवसाची आलेलं वादळ होत. त्यांना माहित होतं प्रतीक जयस्वाल निवडून येणार आहे म्हणून तिकडे त्यांनी काशी केली होती. तिकडे जाऊन त्याला कसा कार्यक्रम केला. या शहराला सर्वात लागलेली कीड आपण संपवलेली या इलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. आता दुसरी कीड इथे यायचा प्रयत्न आहे त्याला सुद्धा संपवायचं. चिंता त्याची करू नका. त्या किरीट सोमाय कुठं जातोय उद्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो मी या 26 जानेवारी नंतर एक बैठक घेणार. बांगलादेशी आहेत ना घरोघर जाऊन सर्वे करणार आहे आणि जे भेटला ना त्याला खरं कायद्याचा बाबा दाखवणार. तुम्ही फक्त मला समजून घ्या बाकी काय करू नका. कधी कधी असं होतं आणि मी अनेक लोकांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगतो मी पहिल्यांदा नगरसेवक झालो संजू भाऊ दुसऱ्यांदा नगरसेवक झालो संजू भाऊ कुणी मला नगरसेवक म्हणलं. बरं मी ठीक आहे योगायोग आमदार झालो कोणी मला आमदार म्हणला नाही संजू भाऊ. दुसऱ्यांदा आमदार झालो संजू भाऊ. तिसऱ्यांदा आमदार झालो संजू भाऊ. अरे यार कधीतरी आमदार म्हणून मला आमदार झाल्यासारखं वाटतं. ते गाणं तुम्ही मला आमदार झाल्यासारखं वाटतं. माझ्या नशिबातच नाही हे सगळे जण बदमाश लोक मला संजू भाईशिवाय दुसरं काय कोणी बोलत असते. आता मंत्री झालोय आता मला मंत्री महोदय म्हणा कशा तोंडातून पडलं. याला म्हणतात नातं. पत्रकार मित्रांनो याला म्हणतात नातं. मला त्या मंत्री पदापेक्षा मला माझा संजू भाऊ मानलेला आवडतो. संजू भाऊ तुम आगे बढ़ो. जय भवानी. हे नातं हे प्रेमाचं नातं ज्यांनी आम्हाला शिकवलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. या नात्यामध्ये ही सगळं लोक म्हणून पहिला कार्यक्रमच घेतोय आपण. या शहरामध्ये बटन आणि मटन या दोघांचा बंदोबस्त मी करतो बघा. गरजूंना कुठेतरी बसताय कुठेतरी तो ड्रग विकला जातो आणि जे ड्रगच्या विरोधात बोलत तेच हप्ते घेत आहेत. मी थोडी माहिती घेतली.
जर हप्त्यामध्ये कमी केली तर त्याच्या विरोधात बोलायचं. बोललं का 2 लाख रुपये वाढतात. समाजाला बिघडवणारे तुम्ही आवला त्यांच्याकडून हप्ता घेऊन आमच्या मुलीबाळीवर जे वाकडी नजर टाकतंय त्याचा बंदोबस्त केला पाहिजे का केला पाहिजे. हे लोन या शहरामध्ये मी चालू देणार नाही. कोणी काही म्हणू. आता इकडच्या लेकीबाळीवर, इकडच्या विद्यार्थ्यावर, इकडच्या लोकांवर कोणी हात वर करायचा जर प्रयत्न केला ना, मी पोलिसांना सांगणार आहे, फोन ऑन कर, स्पीकरवर टाक. जो अशा प्रकारचे कृत्य करेल त्याला असं धोपट आणि त्याचा मोठा ओरडतानाचा आवाज माझ्या मोबाईलवर मला ऐकू दे. सजा ही भेटली पाहिजे. सजा ही भेटली पाहिजे. पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे. ज्या ठिकाणी तो कुचराई होईल त्या ठिकाणी पाहिजे काय करायचं. आम्ही या शहरात राहतो. लोक या शहरात म्हणतात इथं अतिरेक राहतात. इथं बाहेरचे लोक दादागिरी करतायत. इथं बाहेरचा माणूस येऊन त्याच्या लोकांना सुरक्षितता नाहीये. अनेक ज्या घटना घडतात त्या घटना जे घडत होत्या ना, त्या कुणाच्या आशीर्वादामुळे घडत होत्या, काय होत्या त्याला मला घेणं देणं नाही. पण चांगली सुरुवात करायचं काम तर आपण करू शकतो का नाही. एक धाक असला पाहिजे. मी एक पालकमंत्री पाहिलेला आहे, पतंगराव कदम होते, काँग्रेसचे होते. पतंगराव कदम होते. शांतता समितीची एक बैठक लावली. जयस्वाल होते त्या बैठकीला. असे सगळेजण बसलो. काही महाभाग असतात त्यांना स्वतःला स्वतः लीडर झाल्यासारखं वाटतं आणि तो लागला बडबड करायला. तो पतंगराव कदम, सर्जन खोपडेचा माणूस, खाली वास. पतंगराव कदम काँग्रेसचा नेता, मोठा नेता, ज्येष्ठ नेता, खाली वास. नाही साहेब ऐसा आहे, नाही साहेब खाली बस. सेक्टर कमिशनरच्या हातातला दांडा घेईल आणि कुठं घालून लक्षात सुद्धा येणार नाही. भाषा घाम जरी असली तरी त्यांनी हे दम जेव्हा बोलला ना, तो जो होता ना बोलणारा, असा पटकन खाली बसला. नंतरच्या पीस कमिटीमध्ये तो दिसलाच नाही आम्हाला. हा धाक करायला पाहिजे का नाही पाहिजे. असा धाक असला पाहिजे. अरे गुंड बनून जर तुम्ही समाजसेवक म्हणून वावरत असाल, मुळातले गुंड ही सगळी यादी बदलून टाकेल मी. खऱ्या अर्थाने या शहरातला प्रत्येक माणूस जो चांगला आहे त्याला घेऊन आपण हा कारभार करणार आहोत. त्याला घेऊन कारभार करायचा आपण. जे काय आता 2-3 दिवस झाले, किती जास्त बोललो मी आज. हे अंमलात आणायचं. लक्षात ठेवा, तुमची साथ मला फक्त निवडणुकीपुरती नाही, या प्रत्येक कामामध्ये पाहिजे. आता खैरेवर टीका आम्हाला टीका करून थोडी आपल्याला चालणार आहे. तुम्ही या शहरासाठी काय देता हे महत्वाचं आहे की नाही. या जिल्ह्यासाठी तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे की नाही. हा आपला जिल्हा पुढे गेला पाहिजे हे महत्वाचं आहे की नाही. जे संपले त्यांच्याशिवाय त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपल्याला आपल्या कामातून ते तो अचिव्हमेंट करायचं. आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे दूरदृष्टी आहे, आमचे सहकारी आहे, यांना घेऊन आपल्याला काम करायचंय. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेन, 5 वर्षानंतर आता निवडणूक आहे, मधल्या निवडणुका येत आहे, महानगरपालिकेच्या येत आहे, जिल्हा परिषदच्या येत आहे. कार्यकर्त्याला सर्वांना सांगतो, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला सांगतो, ताकदीने उभे राहा. जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशन ही आपलीच असली पाहिजे हे लक्षात ठेवा. आमची निवडणूक नाही, आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र काम करू. तुम्हाला निवडून आणणं हे आमचा स्वार्थ पण आहे आणि आमचं कर्तव्य पण आहे. त्यासाठी कामाला लागा. सोडायचं नाही, एकही वेळेस संधी सोडायची नाही. संजय शिरसाट पालकमंत्री झाला, कॅबिनेट मंत्री झाला, याचा अर्थ सर्व अन्याय झाला.
माझा खालचा कार्यकर्ता जर स्ट्रॉंग मध्ये उभा राहिला नाही तर मला काय अर्थ आहे? ते उभं करायचं काम ती घडी आपण निर्माण करायचं काम करतो. माझ्याकडे तर नाही ना, सर्वजण आता पाहिले, तुम्ही सर्वजण पाहिले, सगळं व्यापामध्ये जर पाहिलं असेल सर्वजण आज यायला तयार आहेत. फक्त उभाटा भरून नाही, अनेक लोक जे आहेत ते आज आपल्याकडे यायला तयार आहेत. ते यासाठी की त्यांना माहिती आहे की आपल्या कार्यकर्त्याचा भलं करणारा नेता एकनाथ शिंदे आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला गेलं पाहिजे. म्हणून आजचा हा दिवस, जरी तुम्ही माझा सत्कार केला, मला फार पुढे सरळ पुढे दिले, बायकोने फार आनंदाने पाहिलं, माझा नवरा चांगला बोलला म्हणून. घरी गेल्यानंतर पुन्हा म्हणत असं बोलायला पाहिजे होतं का? अरे असं बोलत नसतं तर तुझं खरं खूप त्यांना कळालं नसतं. म्हणून तिलाही वाटेल हे सगळं चालतं. राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. किती दिवसाचं राजकारण असेल माझं? 5-10 वर्षांची, 15 वर्षांची. कधीतरी आपण संपणार आहोत की नाही? कधीतरी आपण थांबणार आहोत की नाही? कधीतरी आपण थांबावं लागेल की नाही? का आयुष्यभर तेच? काही लोकांना जे स्वप्न पडतात मला त्यांची जीव येते. अरे देवाने दिलं तेवढं तुम्हाला सांभाळता आलं नाही. आता जे काही मिळेल ते जिथं मिळालं तर मिळालं, नाही तर दुसऱ्याला संधी तर द्या. हे काम आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे मानणारा पाहिजे. मला जे आज दिलं देवाने, आज काय होतो मी, काय होतो का? कालचा रिक्षा चालक, कालचा कामगार, आज एवढा मोठा कॅबिनेट मंत्री झाला, पालकमंत्री झाला. काय तुला पाहिजे काय? आणखी माझा 72 वर्ग सगळं महाराष्ट्राला माहिती झालं. आणखी काय पाहिजे तुला? चांगला बंगला बांधला असला तर रणनीती चांगलं काय पाहिजे तुला? विचित्र लोक आहेत राजकारण. रात्री जाऊन तर माझ्या बंगल्याचं व्हिडिओ काय म्हणतात, ड्रोनचे फोटो काढायला लागले. आता बंगला काय खिशात ठेवायसारखी गोष्ट असतील का? नाही, आता इकडून राजेंद्र नगर चालला, बंगला त्याला दिसला नाही पाहिजे, काहीतरी भिंत उभी करा. असं काही होतंय का? बंगला तो बंगलाच आहे. जे आहे ते उघड करा ना. काय कमी टेन्शन आहे? आणि संजय शिरसाट कोणाच्या बापाला घाबरत नाही. जो करेगा ठोक के करेगा, त्याची चिंता तो करत राहील. आयुष्यभर आपण काम कशासाठी करतो? आपला संसार चांगला चालावा, आपल्याला सगळा सुविधा मिळावा, बायकोला चांगली दागिने घेता यावे, कपडे घेता यावे, गाडी ती फिरली पाहिजे, तिच्या आई वडिलांना वाटलं पाहिजे पूर्वी चांगल्या ठिकाणी तिथे म्हणून. तिचे पाहुणे कधी आले, घर पाहिलं, अरे वा, टीव्ही निरोध केली पाहिजे. वाटतं की नाही तुम्हाला? घरात टीव्ही नको का? फ्रीज नको का? गाडी नको का? बिल्डिंग नको का? सगळ्याला पाहिजे असतं. आणि त्याच्यात आपल्याला संधी मिळाली, आपण करून घेतलं. आता जर मेल्यानंतर काय भावना मानून गुरावर घेऊन जायचं, पहिले तर आनंद घ्या ना आपण. आता त्याच्याही चर्चा काही विचार होती. शिरसाट साहेब तो बनला पाहिजे काय मोहरासारखा केला. तू काय चर्चा? म्हणून या चर्चेला अर्थ ठेवायचं असतं. मनाच्या समाधानासाठी जे करता ते केलं पाहिजे, परंतु कुणाला फसवून केलं नाही. जो तुम्हाला लोकांचा एखाद्या तळताळ घेतला, आयुष्यात तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही. ते मला खात्रीपूर्वक सांगतो. मी अनेक लोक पाहिलेले ज्यांनी लोकांना छळलं, ज्यांनी लोकांचं वाटोळ केलं, त्यांचं वाटोळ होताना सुद्धा मी पाहिलं त्या डोळ्याने. म्हणून हे दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. नंदभाऊ, काही असलं तुला बरं झालं, लवकर अक्कल आली, तू आमच्याकडे आला. वाईट दिवस कसे आले तर तुला माहिती. सकाळी 6 वाजता तो इकडे खेळकडे जायचा, 8 वाजता आंबादसकडे जायचा. आणि दोघांचं सगळं आपलं काढून घ्यायचं. त्याला काढून शेवटी कळालं तर हे दोघांकडून काही राहिलंच नाही. आता एकमेव संजय शिरसाट तुझी वाटतं तो कुठे राठवत हात वाटत तो तिकडे. बरं, खैरेंचा नंदुनीचं काय हुशार किती पा. 1 तारखेला खैरेंचा वाढदिवस, त्याच्या पहिले बॅनर तिकडं सगळीकडे लावले आणि 2 तारखेला माझ्याकडे प्रवेश.
अरे कालच होता नाही इथं, या ना कुठं, अरे का तिकडे या. हा पटवर्धन आहे. तुम्हाला माहित नसेल, उद्धव ठाकरेच्या बेडरूम मध्ये आम्हाला प्रवेश नव्हता. रूम मध्येच नव्हता, बेडरूम मध्ये हा बेडरूम मध्ये जायचं. बेडरूम मध्ये आता कशा आवश्यकता तुम्हाला माहिती, फक्त जायचं. का तो दूर का तो दूर गेला? मराठवाड्याचा सचिव राहिला का गेला दूर? काही कारण असतील का नाही असतील? अरे माणसाच्या मनाला काही पटलं तर पाहिजे ना. मन आहे का नाही काही? त्याला कुठं नगरसेवक बनायचं? नंदूला तर काही बनायचं असतं, पण घ्यायला तर काही बनायचं नाही. परंतु हे लोक काय सोडून काय राहतात? याचं चिंतन मनन करण्याची ज्याला गरज होती त्यांनी केलं नाही. तुमचा सन्मान राखण्याचं काम माझं आहे, तुम्ही चिंता करू नका. मी हे उगाच बोलत नाही. या मराठवाड्यामध्ये आम्ही जे काही फिरलो, ज्या ज्या ठिकाणी वावरलो, ज्या ज्या ठिकाणी मला महाराष्ट्रातून फोन येतात, अनेक कार्यकर्त्यांचा आपल्यावर हे असतो, विश्वास असतो. आपल्या नागपूरच्या तिकडून चंद्रपूर फोन येतात. फोन कसला? भाऊ आम्ही तहसीलदारकडे गेलो होतो, 3 वेळा चक्रा मारल्या तरी माझं काम ऐकलं. आता तो चंद्रपूरचा तहसीलदार, माझा काही संबंध आहे का? पण तिथलचा फोन येतात, भाऊ तुम्ही जर त्या तहसीलदारला फोन केला तर माझं काम होईल. अशा काहीतरी असे असतात. मग मी त्याला सांगतो बाबा तहसीलदारचा फोन नंबर तर पाठव. मग मी त्याला सांगतो, आणि सुदैवाने तुमच्या आमदारचा फोन महाराष्ट्रातला प्रत्येक अधिकारी उचलतो. हे तुम्ही आपण समजतो. आमदार मंत्री होत्या पहिल्याच सांगतो, अब तो अपनी पोझिशन बदलली. ज्या कॅबिनेटच्या समोर कॅबिनेट चालू आहे असे म्हणायचे, आणि आम्ही आमदार म्हणून त्या कॅबिनेट चालू असताना 2-2 तास बाहेर उभं असायचो. आतमध्ये जाऊन कधीतरी साहेबांची सही घ्यायची, कधीतरी मंत्र्याला कापड निवेदन द्यायचं. 2-2 तास बाहेर असायचा. तो संजय शिरसाट आता त्या कॅबिनेटमध्ये बसतो, आणि लोक आता आपले वाट पाहत आहेत. हे आशेवर कधी विचार केला नव्हता त्या मंत्रालयाचा. ती एवढी मोठी इमारत पाहताना की या मंत्रालयामध्ये संजय शिरसाटची कॅबिन असेल, हा विचार सुद्धा स्वप्नात कधी पाहिला नव्हता. तर तुमच्या आशीर्वादामुळे मला ते स्वप्न साकारलं. कधी वाटलं नव्हतं की या शहराचा जो पोलीस कर्मचारी आहे, या शहराचा जो कलेक्टर आहे, कमिशनर आहे, कॉर्पोरेशन कमिशनर असेल, जिल्हा परिषदचा सीओ असेल, कोणत्याही डिपार्टमेंटचा अधिकारी असेल, तो कधीतरी आपल्याला सल्यूट मारेल. ज्यांनी लाकडं मारत होते ते आता सल्यूट मारायच्या पोझिशन मध्ये, जे दंडे घेऊन आपल्याला ढकलत होते ते आज लोकांना ढकलून आपल्याला रस्ता द्यायला लागले. हा सगळा चमत्कार तुमच्या आशीर्वादाचं हे फळ आहे. हा गर्व नाही ना मला, हे तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे, हे मानणारा मी आहे. म्हणून हे आपल्याला या पद्धतीने काम करायचे की लोकांनी म्हणलं पाहिजे की नाही, इतर लोक काही करो, परंतु एवढी निश्चित मी तुम्हाला खात्री, संजय शिरसाट या शहराचा आमदार मंत्री जो आहे तो माझ्या या सर्व सहकार्याला बरोबर घेऊन असं काम करेल की महाराष्ट्राने म्हणलं पाहिजे की ते एक मंत्री होता, एक मंत्री आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची सेवा केली, हे आपल्याला पाहिजे. म्हणून आता या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला राजूला सहज म्हणतो, बरं ठरलंय परवा दिवशी, परत ठरलं काल करू भाऊ म्हणे आपला सत्कार घ्यायचा, तुम्ही तर मंत्री झाले सत्कार घ्यायचे, त्यांनी कशाला घेतो? नाही आपल्याला सगळं लोक एकत्र आणायचे, सत्कार घ्यायचे. मी आताही त्याला म्हणतो, अरे नको कशाला भांडण पडतो, लोक आपल्याला भेटतात रोज. नाही मला घ्यायचं. आता तो बी असं आहे ना, इथं कमी इकडे जास्त आहे. आता त्याला नाही म्हणतो तो आहे का, आता साहेब आता मंत्री झाले तर माझं ऐकतच नाही. गेलो म्हणजे घेतला कार्यक्रम, किती वाजता यायचं? बस 7:30 वाजता यायचं. 7 वाजता मला लोक जमलेत ना,
तेव्हा बिलकुल लोक जमले, तुम्ही कधी हे विचारायला लागलो. आज आलो रात्री हे पाहिलं, खऱ्या अर्थानं हे वैभव आहे आपलं. हे वैभव आहे. हे पैसे देऊन खरेदी करता येत नाही. ते लोक तिथं उभे झाला, त्यांना 2 तास झाले, एका पायावर उभे केले. म्हणजे 2 पायावर उभे, परंतु 1 पायावर म्हणलं उभे असं उभे 2 तास 5.5 तास हे मागे उभे. अरे कधीतरी या खुर्च्या अशा खाली असायचे, बसायला माणसं नव्हते, इथं पदाधिकाऱ्यांना सुद्धा बसायला नव्हती जागा. आणि आता इथं पाहिलं तर मागे उभे आहेत, पुढे उभे आहेत. मी तुमच्याच मनापासून, अत्यंत मनापासून तुमचं मी आभार मानतो यासाठी की आयुष्यामध्ये 40 वर्ष या संघर्षामध्ये, 40 वर्षाचा काळ गेला. शिल्पाराने जशी म्हणली की आमचं वय नाही साहेब, तिथं तुमचा राजकारणाचा अनुभव झालेला आहे. निश्चित 40 वर्ष गेली आयुष्यामध्ये. अनेक लोक कधी जवळचे होते, कधी सोडून गेले, कधी आपल्याच माणसाने आपल्या काम केलं असं. मी या सगळ्या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. लक्षात फक्त एकच ठेवतो, या संघर्षाच्या काळामध्ये जे आपल्या बरोबर आहे, ज्यांच्यामुळे आपला हा दिवस पाहायला मिळाला, ते सर्व लोक खऱ्या अर्थाने माझ्या या देशाचे साक्षीदार आहेत आणि त्यांच्यामुळे आपण या पोझिशनला आहे. म्हणून तुमचे मनापासून आभार मानताना भविष्यामध्ये मी आज पालकमंत्री जरी असलो, मंत्री जरी असलो, कोणतंही काम कधीही यायचं. पालकमंत्री म्हणजे काय राजांनी, हा तुमच्यातला कार्यकर्ता हे लक्षात ठेवा. आणि येताना ते चांगल्या कामाची सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे. जसं संजनाला मी म्हणतो की चिंता निधी करू नको, काल बोलणार आहे ना म्हणून चिंता करू नको. जयस्वालला तर काय, जयस्वालला जे काही पैशाची चिंता मिळते, त्याला कशाला पैसे पाहिजे, त्याला खर्च कसा करायचा हा प्रश्न त्यांनी समोर आहे. निधी कशाला पाहिजे, परंतु त्याची चिंता करू नका. तुम्हाला जे काही पाहिजे, अरे संजय शिरसाट त्या मनाचा माणूस आहे, त्या एकनाथ शिंदेच्या तालमीत आता चाललाय, काम करतोय. पैसे कसे आणायचे ते आपल्याला माहिती, पैसे कुणाकडून घ्यायचे ते आपल्याला माहिती. पैसे म्हणजे निधी, त्याचे तुम्ही हे काय पैसे कसे चालले, परंतु या निवडणुकीला पैसे देणं असं नाही. हे सत्य. आता किती लागले असं तर काही बोललो होतं, हे कधी मंत्री अगदी सासूला तरी राहतो. परंतु मी ठरवलं होतं, ज्या जे होईल ते होईल. आपल्या पास चलते आता आज सब गया भी तो क्या फरक पडता. म्हणून मी पण माझा मोकळा हात केला, त्या लग्नात जो होगा तो देखील जाईल. म्हणून कधीही आपल्याला इलेक्शन मध्ये मी पैसे असं घेतलं नाही. मला माहिती होत काय होणार आहे. अरे आता काम झालंय असं, तो काळ जर पाहिला, त्या टायमाला मला घरी खायला नव्हतं. 2-2 दिवस मी आमच्या घरातल्या कुटुंबामध्ये उपाशी राहिले. 2-2 दिवस माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो. आज असा मिळाला खायला आहे पण मला वेळ नाही. म्हणजे कालही उपाशी, मग काय कमवून केलं काय आपण, कमवून केलं काय खरं आहे का नाही. त्या टायमाला खायला नको म्हणून उपाशी, आज खायला आहे परंतु खायला वेळ नाही म्हणून उपाशी. अरे हे सगळं चक्र जे आहे ते भगवंताचं. कधी काय करायचं तर तो ठरवतो. म्हणून मस्ती करू नकोस, जे आहे ते सांभाळा. जे लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत, जे तुम्हाला आज एक मानतात, तुम्हाला आपलं समजतात, ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल इज्जत आहे, त्यांना तुम्ही आपण सांभाळलं पाहिजे. हे काम निश्चित मी करेल. तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य असंच पाठीशी राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.